हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आमदार सुरेश धस मस्सादोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आरोपीला मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, धसांची मागणी। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान, धार्मिक मुद्द्यावर मत मागितल्याचा आरोप। पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस। नाशिकच्या काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू, मनपाकडून कारवाई, परिसरात मोठा बंदोबस्त। कृषी मंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माझाला माहिती। अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला। मराठी भाषा दिनी प्रत्येक जिल्ह्यात उभारणार पुस्तकांचं गाव, राज्य सरकारचं अभियान। एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, छळ करणाऱ्या मित्र मंगेश वायाळला धडा शिकवण्यासाठी अभय शिंगणेनं मंगेशच्या फोनवरून ईमेल केला। चार महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी, पूर्वेकडच्या राज्यातील 3 आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। 5 वर्षात 160 वाघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी हायकोर्टानं वन विभागाला आदेश दिले। आंगणेवाडीच्या जत्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी, पहाटे 3 पासून देवीच्या दर्शनासाठी 9 रांगा, मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट। महिलांच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर रोमहर्षक विजय, 1 चेंडू शिल्लक असताना नवोदित जी कमलिननं षटकार ठोकला। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने। ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे तर इंग्लंड बॅड पॅचमुळे परेशान। कमिन्स, स्टार्क, हेझलवूड नसल्यानं कांगारूंच्या बॉलिंगकडे सर्वांचं लक्ष।